मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फोरटक्स ब्लाउजचं कटिंग। फोरटक्स ब्लाउजचं कटिंग सर्व साईजसाठी कसं करायचं, मुंडा मार्किंगसाठी फॉर्म्युला कसा वापरायचा, शोल्डर मायनस चार्ट तुमच्या रेडी शोल्डर पट्टीनुसार कसे बघायचे, उंची तुमची कमी जास्त होते तर त्यामुळे तुम्ही काय करायचं, मुंडा टाईट होतो त्यामुळे तुम्ही काय करायचं, या सर्व तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती सोल्युशन मी सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक मैत्रिणी वगैरे असतील किंवा कोणी रिलेटिव्ह असतील त्यांना पण खरोखर शिकायची खूप इच्छा आहे पण बरेच अशा प्रॉब्लेममुळे ते शिकू शकत नाही, तर त्यांनासुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना आपल्या व्हिडिओंची मदत होईल। मैत्रिणींनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, ज्यांना कोणाला ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांना स्क्रीनवरती नंबर दिसेल, त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, कॉल पण तुम्ही करू शकता तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल त्यासाठी। तर ब्लाउज पेपर पॅटर्न ज्यांनी आपल्याकडून आत्तापर्यंत घेतलेले आहेत सगळ्यांना ब्लाउज परफेक्ट बसतात। ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंगचे स्पेशल व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात, तर जेणेकरून तुम्हाला कोणतेही क्लास करायची गरज पडत नाही, तर त्याचे रिव्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी। ब्लाउज कटिंगसाठी जे काही सगळे चार्ट्स वगैरे लागतात, नोट्स लागतात, ते पण ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी पण सेम नंबरवरती मेसेज करायचे आहेत, कॉल करायचा नाही। फक्त पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला कॉल करू शकतात। तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आता आपण सुरुवात करून घेणार आहोत। त्याआधी व्हिडिओ तुम्ही स्किप करून न बघता संपूर्ण व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला जे काही मी छोट्या गोष्टी क्लिअर करते त्या गोष्टी तुमच्यासोबत क्लिअरच झाल्या पाहिजे। असं नाही मी बोलून गेली आणि तुम्ही स्किप करून बघितलं आणि तुमच्यासोबत तोच प्रॉब्लेम झाला, असं व्हायला नको। तर जे कोणी आपले व्हिडिओ बघून ब्लाऊज वगैरे ट्राय करतात त्यांना बाकीच्यांना परफेक्टली बसतात, पण बाकीच्यांच्या थोड्याफार काहीतरी चुकांमुळे त्यांच्या ब्लाऊजमध्ये थोडा फार प्रॉब्लेम येतो। तर मैत्रिणींनो तुम्हाला जर का परफेक्टली शिकायचं असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघत चला, स्किप करून बघू नका, म्हणजे तुमच्याकडनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मिस होणार नाहीत। मैत्रिणींनो तर चला सुरुवात करूयात। आपली जी रेग्युलर मेथड असते ती मेथड आपण इथं फॉलो करणार आहोत, ती म्हणजे जे आपलं रेडी शोल्डर असतं त्या शोल्डरच्या निम्मं टाकायचं असतं। तर तुमचं जे पण शोल्डर असेल त्या शोल्डरचं तुम्ही निम्मं टाका। बघा आपली ब्लाऊजची मापे काय आहेत, बघा ही मापे आहेत। उंची आहे 15 इंच, शोल्डर 15 इंच, छाती 38 इंच, कमर 33 इंच, मागचा गळा 10 इंच, पुढचा गळा 6 इंच, शोल्डर टू अपेक्स 10 इंच आणि अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच म्हणजे 7.5 इंच। ज्यांना कोणाला अंगावरून मापे कशी घ्यायची हे माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन नक्की बघायचा आहे। मैत्रिणींनो जे पण शोल्डर असेल त्या शोल्डरचं निम्मं टाका। प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, बॉडीनुसार प्रत्येकाचं शोल्डरचं माप वेगळं येऊ शकतं। तुमचं 16 पण येईल, 17 पण येईल, 13, 14, तर त्याचं निम्मं तुम्हाला करायचं। तर 15 बघा 15/2 किती मिळेल 7.5 इंच। तर इथून बंद बाजूकडून मी 7.5 इंचावरती एक मार्किंग करते। जिथं आपण मार्किंग केलं तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं। हे डाऊन का जायचं हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे, जे नवीन असतील त्यांनी जाऊन नक्की बघा। बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं, 2.5 इंच 1 इंच क्रॉस जोडायचं। हे बघा, तर आपण इथं सगळ्यात आधी फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊयात, मग बॅक पार्टचं करणार आहोत। तर बघा आपला मुंडा, हे आपले स्लीव्ज, बघा अशा पद्धतीचे आपले फोरटक्स येतील। तर आपण हे बघून घेणार आहोत। इथं आपला हा बेल्ट येणार आहे, बघा
तर अशी ही डायग्राम आपली असेल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर हे पण शोल्डर होतं, ते शोल्डर आपण टाकून घेतलं. आता मुंडा टाकायचा. मुंडा मार्किंगसाठी फॉर्म्युला आहे छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. छाती किती आहे 38. 38ला डिवाइड 6 केलं इज इक्वल टू किती मिळालं 6.33 प्लस त्याच्यामध्ये 0. हाफ म्हणजे अर्धा इंच करायचं. बघा 6.83 म्हणजे 6.5 इंच मुंडा आपण इथं घेणार आहोत. तर इथून 6.5 इंचावरती एक मार्किंग केलं. जिथं मुंडा मार्किंग केला तिथं सरळ लाईन ड्रॉ करायची. ती असेल आपली छातीची लाईन. छातीची लाईन आपल्याला मिळाली. तर आता छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर छातीमध्ये कंपल्सरी फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच लूजिंग ॲड करायचं. 38 प्लस 1.5 इंच किती झालं 39.5. मग त्याला डिवाइड 4 करायचं म्हणजे त्याचा चौथा भाग केला किती मिळेल 9.87 म्हणजे 10 इंचला एक लाईन कमी. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ॲड करायचं आहे. त्यापेक्षा जास्त मार्जिन घ्यायचं नाही. क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा. सरळ टेप फोल्ड करून घ्या. बघा त्या सेंटरवरती टेप ठेवला. पुढचा गळा मार्किंग करा. पुढचा गळा किती आहे 6 इंच आहे तेवढा मार्किंग करायचा. शोल्डर टू ॲपेक्स किती आहे 10 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं किती मिळेल 10.5 इंच. तर गळा आहे तेवढा मार्किंग करा. शोल्डर टू ॲपेक्स तुमच्या बॉडीनुसार जेवढा आला असेल तुमच्या मेजरमेंटनुसार त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करा. उंची टाकायची आहे. तर बघा उंची आहे 15. 1 इंच प्लस केलं तर 16 मिळालं. मला इथं थोडी कमी पडत आहे तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकच लाईनचा बघा 15.16 येते. फक्त एक लाईनचा फरक आहे. तेवढं मी कपड्यावरती कट करताना वाढवून घेईन. ओके. हे 3 मार्किंग झालेले आहेत. आता इथून हे गळ्याचं मार्किंग करून घेते. गळ्याचं मार्किंग करून झालं. गळ्याचं मार्किंग करून झाल्यानंतर हा जो काही आपण शोल्डर टू ॲपेक्स मार्किंग केलेला आहे तिथं पण अशी एक लाईन मार्किंग करून घ्यायची. बघा टोटल किती आपल्याला मार्क मिळाले. गळ्याचं मार्किंग शोल्डर टू ॲपेक्स आणि इथं उंची मला थोडी कमी झालेली आहे. फक्त नॉर्मल 1/2 इंच इतकी मी वाढवून घेईल कपड्यावरती कट करताना. क्लिअर आहे. गळ्याचं मार्किंग झालं. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग झालं. आता आपण इथं शोल्डरचं मार्किंग करून घेऊयात. शोल्डर मायनस करून झाल्यानंतर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा असतो. त्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतात शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी. नेकचा शेप बघा. नेकचा शेप, नेक डीप आणि रेडी शोल्डर. बघा नेकचा शेप कुठला आहे आपला फ्रंट राऊंड नेक. नेक डीप किती आहे आपला पुढचा 6 इंच. आणि ही जी रेडी शोल्डर पट्टी असते हिच्यावरती तुमचं शोल्डर मायनस चार्ट ठरत असतो. तर ही पाहिजे मला 2.5 इंचाची. तर इथं तुम्ही 1-1.5 तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर हे 3 मेजरमेंट मला मिळाले 2.5 इंच. तर तुमचं म्हणजे तुम्हाला सगळ्यात लागणारं महत्त्वाचं मेजरमेंट कोणतं आहे रेडी शोल्डर पट्टीचं. तर चार्ट समोर घ्यायचे. बघा इथं वरती रेडी शोल्डर पट्टीची हेडिंग दिलेली असते. हे सगळे चार्ट आहेत. 1 ते 1.5 इंच रेडी शोल्डर पट्टी असेल तेव्हा किती मायनस करायचं 4, 5, 3, 2, 1 जेवढी पण तुमची शोल्डर पट्टी असेल त्यानुसार हे चार्ट तयार केलेले आहेत. तुम्हाला पण हे चार्ट पाहिजे असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा. रेडी शोल्डर पट्टी 3, 3.25, 3.5, 4.5. इथं किती आहे रेडी शोल्डर पट्टी 2, 2.25, 2.5, 3.5. आता आपली शोल्डर पट्टी किती आहे 2.5 इंच. मग आपण कोणता चार्ट बघायचा ज्या चार्टमध्ये आपलं 2.5 इंच आहे तो. तर आता मी हा चार्ट साईडला ठेवते. हा चार्ट आपल्याला लागणार नाही. लागणारे आहे फक्त आपल्याला हा चार्ट. बघा हा चार्ट मी समोर घेतला. 2.5 इंच शोल्डर पट्टी म्हणजे आपलं इथे एक मेजरमेंट कंप्लीट झालं. राहिले किती 2 मेजरमेंट नेकचा शेप आणि नेक डीप. आता नेकचा शेप कोणता आहे राऊंड नेक. नेक डीप किती आहे माझा 6 इंच. तर तो कुठे येतो 5.5 ते 6.5च्या मध्ये 6 इंच येईल. तर मी हे आता दोन्ही बोटं मॅच करते. जिथं माझे हे दोन्ही बोटं एकत्र आले मॅच झाले तेवढं आपलं टोटल शोल्डरमधून मायनस होणार आहे. तर फॉर्म्युला काय आहे टोटल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर. टोटल शोल्डर आहे 15 इंच मायनस मिळालेले शोल्डर म्हणजे 1.5 इंच.
बरोबर. आणि मग नंतर त्याचा दुसरा भाग करायचा आहे म्हणजे डिवाइड 2 करायचं. किती आलं? 6.25 इंच. 6.75 म्हणजे 6.25. तर आता 6.25 इंच आलेला आहे. ते 6.25 इंच शोल्डर आपण इथं मार्किंग करूयात. इथं जेवढं मार्किंग केलं तेवढं छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं 6.25 इंच. आता हे दोन्ही लाईन मॅच करायच्या आहेत म्हणजे तिथं सरळ लाईन मार्किंग करून घ्या. सरळ लाईन मार्किंग करून झाल्यानंतर आपला नेक डीप आहे म्हणून इथं सुद्धा आपले शोल्डर सरळच होणार आहे. बघा, शोल्डर सरळ केलं. आता इथं जेवढी तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल तेवढी रेडी शोल्डर पट्टी त्यामध्ये 1 इंच प्लस करा. 2.5 इंच मी इथं रेडी शोल्डर पट्टी ठेवली. 1 इंच प्लस केलं. 3.5 इंचावरती मार्किंग केलं. तुम्ही 2 ठेवलेली असेल तर 1 इंच प्लस करा. इकडून इकडून नाही मार्किंग करायचं, इकडून शोल्डरकडून गड्याकडे मार्किंग करायचं असतं. तर 3 इंचावरती मार्किंग करा. तुम्ही 3 इंच शोल्डर पट्टी ठेवली असेल तर 4 इंचावरती मार्किंग करा. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला शोल्डर पट्टीमध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लिअर करते. तर ते का? अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी, अर्धा इंच गड्याला फिनिशिंग देण्यासाठी. शोल्डर म्हणजेच इथं बाही जोडण्यासाठी. ओके, क्लिअर. आता इथं जेवढी तुम्हाला गळारुंदी मिळालेली आहे ती चेक करा. गळारुंदी किती मिळाली? 3.25 इंच गळारुंदी मिळाली. तेवढीच 3.25 इंच इथं टाकायची खाली बॉटमला. तुम्ही कमी करू शकतात पण याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. आता एक बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार झाला. जो पण आपला गळ्याचा आकार असेल तो गळ्याचा आकार इथं देऊन घ्यायचा. मी राऊंड घेतला आहे. तुम्ही इथं जो पण गळ्याचा आकार घेतला असेल तो तुम्ही गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. राऊंड नेक देऊन दिला आकार. इथं मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते, जेव्हा आपला नेक छातीच्या लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा इथून अर्धा इंच मायनस करा किंवा 1/2 इंच मायनस करा. पण आता आपला नेक कुठं आहे? छातीच्या लाईनपेक्षा वरती आहे म्हणजे आपल्याला इथून काहीच मायनस करायची गरज नाही. समजलं? बघा, आपला हा ब्लाऊज असतो तर आपण काय करतो, जेव्हा आपल्याला इथं ब्लाऊज लूज पडतो गळ्याकडे, मग आपण बघा गळ्याकडून इकडे शोल्डरकडे अशी क्रॉस टिप टाकून घेतो दोन्ही साईडला. अशी क्रॉस म्हणजे आपला जो इथं तुम्ही दाबून घेता, टिप टाकून घेतात, मग तुम्हाला वाटतं की नाही आता माझा गळा बरोबर वाटतोय. तर मग जेव्हा तुमचा गळा छातीच्या लाईनपेक्षा खाली जातो ना तेव्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो. समजलं? तर तुम्ही जेव्हा छातीच्या लाईनपेक्षा गळा खाली गेला तर हा प्रॉब्लेम ऑलरेडीच तुम्ही मायनस केला तर तुम्ही इथं अर्धा इंच एक्स्ट्रा मायनस करायचं आहे म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम तुमच्या ब्लाऊजमध्ये येणार नाही. पण आता आपला नेक छातीच्या लाईनपेक्षा वरती आहे म्हणजे आपल्याला असं पण हा प्रॉब्लेम येणार नाही म्हणून एक्स्ट्रा काहीच मायनस त्यातून करायचं नाही. आता मुंड्याला आकार द्यायचा. या पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा. सरळ डायरेक्टली छातीच्या लाईनपर्यंत टेप फोल्ड करा. मार्किंग करा. जे सेंटर मार्किंग केलं त्यामधून 0.25 म्हणजे 1/2 इंच इतकं आतमध्ये यायचं. ही लाईन इथं अशी क्रॉस मार्क करायची. तुम्ही इथं पूर्ण मार्क करू शकता किंवा डॉट डॉट वाली लाईन तुम्ही इथं मार्किंग करू शकता. समजलं? क्रॉस मार्क करायचं आहे 1/2 इंच म्हणजे 0.75. 1/2 इंच मार्किंग केलं. आता मुंड्याला आकार देऊन घेऊया. मुंड्याला आकार पण देऊन झाला. अगदी परफेक्टली आपला मुंडा मार्क करून झालेला आहे. आता खाली आपण हे बघून घेऊयात टक्स. तर इथं आता तुमचा ॲपेक्स टू ॲपेक्स जेवढा असेल तेवढा त्याचं निम्म तुम्ही मार्क करा. माझा ॲपेक्स टू ॲपेक्स आहे इथं 7.5 7.5 इंच. 7.5 डिवाइड त्याला 2 करायचं. त्याचा दुसरा भाग काढायचा. किती मिळेल? 3.75 म्हणजे 4.25 इंच. इथून 4.25 इंचावरती एक मार्किंग केलं. तुमचा जेवढा असेल त्याचा निम्म तुम्ही इथं टाका. इथं जेवढं मार्क केलं त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करा म्हणजे किती मिळेल? 3.25 इंच. तर तेवढं मार्किंग केलं. त्यापुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे 2 इंचावरती.
आणि कमरेचं मार्किंग, कमर होतं 7.5 इंच, सॉरी कमरेचं मार्किंग करायचं, कमर आहे आपलं 33 इंच, तर 33ला डिवाइड 4 करा, 33 डिवाइड 4 किती मिळेल? 8.25 सव्वा 8 इंच. मग ते कसं मार्किंग करायचं? पहिले हे लाईनपर्यंत मार्किंग करून घ्या, किती आहे? 3.25. तेच 3.25 दुसऱ्या लाईनवरती ठेवायचं, म्हणजे हा टॉक्स आपल्याला मोजण्यात घ्यायचा नाही. इथून आता 8.25 इंचावरती एक मार्किंग केलं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. माझं बघा अगदी फक्त एक लाईनचा फरक पडतोय, एकच लाईनचा, ते मी वाढवून घेईल. माझा पेपर थोडा छोटा पडतोय साईजनुसार. ओके, ते काही नाही, मी फॅब्रिकवरती कट करताना बरोबर ॲडजस्टमेंट करून घेणार आहे. तुमच्याकडनं पण असं झालं तर तुम्ही फॅब्रिकवरती ॲडजस्टमेंट करू शकता. आता हे 1.5 इंच मार्जिन जोडून घ्यायचं. हे दोन्ही पॉइंट ॲपेक्स पॉइंटला जोडायचे. बघा ॲपेक्स पॉइंटला जोडून घेतली. इथं आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते, प्रिन्सेस कटची मेथड तुमचा फोरटक्स ब्लाऊज असू द्या, कोणता पण असू द्या, सेम असेल. या पूर्ण लाईनचा एक सेंटर घ्या, परत त्या सेंटर पासून अजून एक सेंटर घ्या, वरती पण आणि खाली पण 1.25 इंच, तेवढंच 1.25 इंच खाली घ्या. तुम्ही टेप फोल्ड करू शकतात किंवा असं पण करू शकतात. नाहीतर इथं तुमचं जेवढं आलं ना, बघा इथं तुमचं किती आलं? 5.5 इंच आलं. मग त्याचे 4 भाग करायचे, म्हणजे 5.5, 5.5 डिवाइड त्याला 4 करायचं. किती आलं? 1.37, म्हणजे 1.25 इंच आणि त्यावरती एक लाईन. तर माझे बरोबर मार्किंग झालेले आहेत. जे सगळ्यात खालचं मार्किंग आहे तिथं 1/2 इंच बाहेर मार्क करायचं. 2 नंबरचं मार्किंग आहे तिथं 1/2 इंच करा, 1/2 इंचच्या निम्म, आणि हे आहे तिथं एक लाईन आतमध्ये मार्क करायचं. हे पट्टीने सरळ जोडून घ्या खाली. हे दुसरं मार्किंग पण असं जोडायचं पट्टीने, तिसरं मार्किंग पण पट्टीने जोडून घ्यायचं. इथं तुम्ही अगदी हाताने आकार देऊ शकतात किंवा आर्महोल कर्व घ्या, म्हणजे थोडा राऊंडमध्ये आला पाहिजे. इथून पण आता बघा हे टोक तयार झालेलं आहे, हे टोक आपल्याला मायनस करायचं. मग इथं पण बघा राऊंड शेप मी देऊन घेतला, हलकासा द्यायचा आहे. राऊंड शेप देऊन झाला. आता इकडचा आकार मोजायचा, इकडची लाईन मोजायची. हुकाय पट्टीकडची किती आली? 5.25 इंच. तेवढंच आता हा आकार मोजून घ्या. जिथं पण 5.25 आलं तिथं मार्किंग करा. बघा 5.25 इथं आलं, म्हणजे जोडताना आपल्याला हा पार्ट एवढा एक्स्ट्रा आला असता, तो मी मायनस केला. आता इथून जेवढा गॅप आहे तेवढं सरळ मार्क करायचं. सरळ मार्किंग करून झालं. आता फोरटक्सचं मार्किंग करून घेऊयात. फोरटक्सचं मार्किंगसाठी इथून 1/2 इंचावरती एक मार्किंग करायचं. 1/2 इंचावरती एक मार्किंग केलं. आता ही लाईन इथं जोडायची, ॲपेक्स पॉइंटला जोडली. बघा इथून तुमचा सेंटर निघाला पाहिजे. इकडचा टक्स तुम्ही कसा घेणार? ही जी फिटिंग लाईन आहे, फिटिंग लाईनचा पूर्ण सेंटर घ्या. त्या सेंटर पासून खाली जायचं आहे 1/2 इंच. समजलं? आता त्या 1/2 इंचच्या वरती एक मार्किंग करायचं 1/2 इंचावरती, आणि खाली 1/2 इंचावरती एक मार्किंग करायचं. हे इथं जोडून घ्यायचं. बघा हे इथं जोडून घेतलं. आता ह्या टक्समधलं इथलं जे अंतर आहे, 4 टक्स तर आपले मार्क झाले, पण इथलं जे अंतर आहे ते किती आलं पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगते. इथं जेवढं आपण अंतर घेतलेलं आहे 2 इंच टक्समध्ये, तेवढंच 2 इंच फिटिंग साईडकडचा टक्स आहे तिथं घ्या. मुंड्यातला टक्ससाठी पण तेवढंच 2 इंच घ्यायचं आहे, आणि हुकाय पट्टीकडच्या टक्ससाठी त्याच्या निम्म करायचं, म्हणजे 2 इंचच्या निम्म किती आलं? 1 इंच. आता हा टक्स आपला किती येईल? बघा हा टक्स येणार आहे आपला 1.25 इंचाचा, म्हणजे 1/2 इंच मार्क वरती करायचं, आणि इकडे तुमचं जेवढं पण 1.25 इंच आहे तेवढं 1.25 इंच इकडे मार्क करायचं, म्हणजे इकडे 1/2 इंच आणि इथून 1/2 इंच, म्हणजे 1.25 इंच मार्किंग झालं.
तर कमी जास्त करा, म्हणजे इक्वल करायचं नाही. इकडे अर्धा इंच मार्क केलं आणि फिटिंग बाजूकडे जो आहे तिकडे पाऊण इंच मार्क केलं, गळ्याकडच्या बाजूला अर्धा इंच मार्क केलं, टोटल 1.25 इंच मार्किंग झालं. इकडे फक्त अर्धा इंचचा टक्स येईल, वरती 1.25 इंच, खाली 1.25 इंच. इकडे किती येणार आहे? 1 इंचचा टक्स इकडे आपला येणार आहे. आता हे टक्स इथं जोडायचे जे आपण मार्किंग केलेले आहे. ही लाईन थोडी वरती जाऊ द्यायची, बघा वरती जाऊ दिली. हा टक्स इथं जोडायचा. हे 1.25 इंच मार्किंग आहे ते असं जोडून घ्यायचं या टक्सला. बघा आपलं 4 टक्स कंप्लीट आहे. बघा 4 टक्स ब्लाउज कंप्लीट. तुम्हाला जर का साधा ब्लाउज शिवायचा असेल बिना क्रॉस पट्टीवाला 4 टक्स, तर तुमचं मार्किंग झालेलं आहे. समजलं? बिना क्रॉस पट्टीवाला 4 टक्स ब्लाउजचं आपलं ड्राफ्टिंग रेडी आहे. आता इकडची लाईन मोजून घ्यायची, गळ्याकडची ह्या पॉइंट पर्यंत किती आले आहे? 4 इंच. तेवढीच इकडची मोजायची. बघा एवढी वरती गेली, तिथं एक मार्किंग केलं. नवीन मुंड्याला आकार देण्यासाठी इथून फिटिंग लाईन वरती अर्धा इंचावरती मार्क केलं. इथं सरळ लाईन ओढून घ्या, मार्क करून घ्या. इथं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार केला, त्या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. बघा नवीन मुंड्याला पण आकार देऊन झाला. हे आपलं कंपल्सरी असेल. तुम्हाला समजलं साईजनुसार टक्स किती घ्यायचा. जेवढं ह्या टक्स मधलं अंतर आहे तेवढंच हा मुंड्यातला टक्स आणि फिटिंग बाजूकडचा टक्स मधलं अंतर घ्या. पण हुकाय पट्टीकडच्या टक्समध्ये या दोन्ही टक्सच्या निम्म घ्यायचं, म्हणजे 3 टक्स आपले सेम झाले आणि हुकाय पट्टीकडचा टक्स त्या तिन्ही टक्सच्या निम्म झालं. क्लिअर आहे? डन. चला आता पुढे जाऊया. बिना क्रॉस पट्टीवाल्याचं मार्किंग आहे, पण क्रॉस पट्टी तुम्हाला घ्यायची असेल तेव्हा काय करायचं? जेवढी पण तुम्ही क्रॉस पट्टी ठरवलेली असेल तेवढी क्रॉस पट्टी घ्या. मला इथं फक्त 2.25 इंचाची क्रॉस पट्टी घ्यायची आहे. तर इकडे पहिले अर्धा इंच असं क्रॉस मार्क करून घ्यायचं फिटिंग बाजू हुकाय पट्टीकडे. ते कंपल्सरी असतं आपलं. इथून आता मी 2.25 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. तेवढंच 2.25 इंच इथं मार्किंग करायचं. तेवढंच 2.25 इंच इथं मार्किंग करायचं. तेवढंच 2.25 इंच फिटिंग लाईन वरती मार्किंग करायचं. असे 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथं ही लाईन सरळ मार्क करायची. इथून आहे तशी क्रॉस मार्क करायची. क्रॉस मार्क केली. इथून आता आपल्याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे. तर इथून 1.25 इंचावरती वरती एक मार्किंग करा. आर्महोल कर्व घ्यायचा. इथून या पॉइंटला शेप द्यायचा. बघा शेप देऊन घेतला. बिना क्रॉस पट्टीवाला 4 टक्स ब्लाउजचं कटिंग आपलं झालेलं होतं, पण क्रॉस पट्टी तुम्हाला घ्यायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टी घ्यायची आहे. तर बघा हे ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे. आता आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग बघणार आहोत. त्यासाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतला. जेवढं आपण फ्रंटमध्ये शोल्डर टाकलं तेवढंच बॅकमध्ये पण टाकायचं, म्हणजे जी पण आपली मापे होती त्याच्या निम्म 7.5 इंच आलं होतं. 7.5 इथं टाकलं. त्यापासून 1 इंच खाली डाऊन मार्क केलं. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. हे कंपल्सरी असेल आपलं. आता हे दोन्ही मार्क क्रॉस जोडून घ्यायचे, लाईन ड्रॉ करून घ्यायची. आर्महोल मार्क करायचा. जेवढा आर्महोल बॅकमध्ये मार्क केला होता तेवढाच फ्रंटमध्ये करा. जेवढा आर्महोल आपण फ्रंटमध्ये मार्क केलेला होता तेवढाच बॅकमध्ये करायचा. म्हणजे ह्या डाऊनपासून चेक करायचं किती वरती मार्किंग होतं मुंड्याचं. 6.5 इंचावरती. तेवढंच 6.5 इंच इथं बॅक साईडला मार्किंग करायचं आहे. 1 इंच डाऊनपासून खाली 6.5 इंचावरती एक मार्किंग केलं. जिथं 6.5 इंचावरती एक मार्क आलं होतं ते मार्कला मी जोडून घेतलं, म्हणजे सरळ लाईन ही ड्रॉ करून घेतलेली आहे. ती झाली आपली छातीची लाईन. छातीचं मार्किंग करायचं. फ्रंटमध्ये आपण इथं 1.5 इंच लुझिंग ॲड केलं होतं. बघा इथं छातीमध्ये 1.5 इंच लुझिंग ॲड केलं होतं, पण बॅकमध्ये आपल्याला फक्त चेस्ट
डिवाइड 4 करायचा आहे, लुझिंग ॲड करायचं नाही। मग छाती किती आहे 38, 38ला डिवाइड 4 केलं किती मिळेल 9.5 इंच। इथून 9.5 इंचावरती एक मार्किंग केलं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। जी पण तुमची छाती असेल त्या छातीचा चौथा भाग तुम्ही टाकायचा, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। ब्लाऊजची उंची टाकून घेऊयात। इथून सरळ टेप ठेवायचा, ब्लाऊजची उंची टाकायची। 15 होती, 1 इंच प्लस केलं 16 इंच मिळाली। सेम 16 इंच इकडे मार्किंग करा, जेणेकरून ही रेष आपली सरळ आली पाहिजे, क्रॉस जायला नको, म्हणून 1 ते 2 मार्किंग करून घ्यायचे असतं। बघा कमरेचं मार्किंग, कमर होतं 33 इंच, 33 डिवाइड 4 किती मिळेल 8.25, 8.25 इंच। 8.25 इंचावरती एक मार्किंग करायचं, पुढे पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे 1.5 इंच शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन जोडून झाले, आपल्याला शोल्डर मायनस करायचं असतं। शोल्डर मायनस करण्यासाठी लागणारे 3 मेजरमेंट बघा। नेक शेप, नेक डीप, रेडी शोल्डर पट्टी। रेडी शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे, म्हणून 2.5 इंचाचा चार्ट समोर घेतला। नेक डीप आहे आपला बॅक नेक डीप कसा काढायचा असतो, तुम्हाला पाठीमागे जो बेल्ट असतो तो बेल्ट किती ठेवायचा आहे, इथं मला रेडी बेल्ट ठेवायचा आहे 4 इंचचा। मग ब्लाऊजची तयार उंची काय आहे 15 मायनस 4 इंच केलं किती मिळेल 11 इंच, म्हणजे नेक डीप आपला 11 इंच आहे। तर नेक डीप आपला कुठे येईल 9 ते 11, तर इथं ही लाईन आपल्याला बघायची आहे। नेक आहे माझा बॅक राऊंड नेक, तर बघा जिथं माझे दोन्ही बोटं मॅच होतील तेवढं मी टोटल शोल्डरमधून मायनस करणार आहे। टोटल शोल्डर आहे 15 मायनस मिळालेले शोल्डर 3 इंच, बरोबर केलं 12 इंच झालं। नंतर त्याला डिवाइड 2 करायचं, म्हणजे त्याचा दुसरा भाग केला 6 इंच शोल्डर मिळालं। इथून आता 6 इंचावरती एक मार्किंग करायचं, 6 इंचावरती एक मार्किंग केलं, तेच 6 इंच मार्किंग छातीच्या लाईनवरती करायचं। आता हे दोन्ही मार्क जोडून घ्यायचे, सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची। डीप नेक आहे म्हणून शोल्डर सरळ करा। रेडी शोल्डर पट्टी, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करा, 2.5 इंच, 1 इंच प्लस केलं 3.5 मिळालं। आता खाली रेडी बेल्ट जेवढा पाहिजे आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं। 4 इंच रेडी बेल्ट पाहिजे तर 5 इंच घेते मी, 1 इंच त्याच्यात प्लस केलं, म्हणजेच अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी, अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी। इथून गळा मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं बघा आपला नेक जेव्हा छातीच्या लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा इथून अर्धा इंच कंपल्सरी मायनस करायचं, अर्धा इंच इथं मायनस केलं। ही गळा रुंदी चेक करायची किती आहे बघा 2.25 इंच, तेवढी 2.25 इंच इथं टाकायची। बॉटमला तुम्ही 2.25 इंचापर्यंत घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त डीप गळ्याची उंची बॉटमला घ्यायची नाही। बॉक्स तयार करून घ्यायचा। इथून तुम्हाला हवा तर राऊंड शेप तुम्ही देऊ शकता। मुंड्याला आकार देऊन घ्यायचा, बॅक साईडला क्रॉस मार्किंग 1 इंच करायचं। इथून या पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा, इथून आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा असतो। हे बघा मुंड्याला आकार देऊन पण रेडी आहे। याचं कटिंग करून घ्यायचं। हे कट झाल्यानंतर आपण बॅक पार्टला हे साईड पार्ट जोडून घ्यायचे आहे। तर बघा मी आता हे व्यवस्थित कट करून घेते। हे बघा इथं थोडं असं एक्स्ट्राच कट करायचं आहे, लगेच हा मुंडा कट करायचा। इथं असंच कट करा, ब्लाउज पीसवरती पण असंच कट करायचं। हे मी आता असंच राहू देते आणि इथून साईड पार्ट मोजून घेते। हे जे पण 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे, हा टक्स आहे, हा टक्स पुढे कंटिन्यू करायचा असतो बघा इथं, म्हणजे हा जो टक्स आहे ना, इथून ही लाईन आपली जशी पण कंटिन्यू होते तसं कंटिन्यू करून घ्या। बघा
हा टक्स आपला मायनस होणार आहे। बघा हा टक्स मायनस असा आपला होणार आहे। तर आपल्याला बॅकमधून पण मायनसच करावं लागेल। तर इथून आपण हे पहिले असं जोडून घ्यायचं। जसं पण ते क्रॉस जातंय त्याला क्रॉस जाऊ द्या। हे बघा हा टक्स जर आपण मायनस केला तर आपला बॅकपार्ट जास्त येईल। मग बॅकपार्टमधून आपण अर्धा इंच खालून एक्स्ट्रा मायनस करून घेऊयात, अर्धा ते पाऊण इंच। बघा मायनस केलं म्हणजे आता हा टक्स आपण इथून मायनस जरी केला तरी पण ते आपल्याला इथं पुढे एक्स्ट्रा होणार नाही। क्लिअर झालं तुम्हाला? हे आता कटिंग करून घ्यायचं। बघा हा मुंडा इथं पुढे कंटिन्यू करून घ्या। बघा कंटिन्यू झाला। बॅक पार्टचं पण कटिंग करून घेऊया। गळा लूज वगैरे पडणार नाही, समजलं तुम्हाला? काल मी तुम्हाला क्लिअर केलं होतं की आपला गळा लूज का पडतो आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करून घ्यायचं आहे। गोल आकार आहे गळ्याला, गोल आकार देऊन घेते। तुमचा जो पण असेल तो आकार तुम्ही देऊन घ्यायचा। आवडीप्रमाणे नेकचा शेप घेऊ शकतात। आता मी इथं राऊंड घेतला, तुम्हाला स्क्वेअर घेऊ शकता, तुम्ही पानगळा घेऊ शकतात, मटका गळा घेऊ शकतात, पंचकोनी गळा घेऊ शकता। तुम्हाला हवा तो गळा तुम्ही घेऊ शकता। आपला बॅक साईडचा टक्स बाकी आहे। टक्स कसं घ्यायचं बघा, हे 1.5 इंच मार्जिन सोडून द्यायचं। इथपर्यंत पूर्ण टेप फोल्ड करून घ्या म्हणजे त्याचं सेंटर पॉईंट मिळेल। इथं चेक करायचं किती मिळालं, हे 4.5 इंच, तेवढंच 4.5 इंच वरती मार्किंग करायचं। टक्सची उंची घ्यायची आहे 4.5 इंच। बघा 4.5 इंच टक्सची उंची घेतली इथून। आता ह्या टक्स पासून दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्किंग करायचं म्हणजे टोटल आपला टक्स किती जाणार आहे 1 इंचाचा। जे आपण टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते बरोबर टक्समध्ये गेलं पाहिजे। आता फ्रंट साईडचा बेल्ट कट करायचा। हे खालचं पण जे कट होणार आहे ते सगळं कट करून घ्यायचं। इथून बघा हे असं कट करा। बघा क्रॉस पट्टीचा आकार सुद्धा परफेक्ट येणार आहे इथून। तर हे टक्स कपड्यावरती मार्किंग कशी करायची, समजा हा मी कपडा ठेवलेला आहे तर हे जे आपले टक्स आहेत ना, इथं तुम्ही पिनने असे होल पाडून घ्या आणि पेनने किंवा कशाने तरी मार्क करा। त्यानंतर इथून इथं असे हे मार्किंग करून घ्यायचे आहेत कपड्यावरती आणि ह्या पॉइंटला ते जोडून घ्यायची पट्टीने। समज ही क्रॉस पट्टी आहे। क्रॉस पट्टी कशी कट करायची बघा, ही जी आहे ना हिला अशी जशी क्रॉस जाते तशी क्रॉस जाऊ द्या। म्हणजे हा गॅप आहे याला आपल्याला असं मायनस करायचं आहे। अशी ठेवायची कपड्यावरती, वरती अर्धा इंच मार्जिन ॲड करा, खाली पण अर्धा इंच मार्जिन ॲड करा। समजलं? इतकं तुम्हाला याच्यामध्ये वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच मार्जिन कंपल्सरी ॲड करायचं आहे योगपट्टीमध्ये। अशी तिला कट करायची कपड्यावरती ठेवून। तर ही आपली डायरेक्टली जॉईंट कट होईल, अशी वेगळी वेगळी कट होणार नाही कपड्यावरती जर का आपण तिला अशी कट केली तर। हे आपलं रेडी आहे। फ्रंट पार्ट बॅक पार्ट रेडी आहे। स्लीवचं कटिंग कसं करायचं याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही जाऊन नक्की चेक करा। तरी पण ज्यांना कोणाला पाहिजे असेल स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ तर त्यांनी मला मेसेज करा, त्यांना मी स्लीव्स कटिंग कशी करायची याची लिंक शेअर करेल। ज्यांना कोणाला स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ सापडत नसेल त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेलं आहे की सर्व साईजच्या स्लीव्स प्रत्येक ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसमध्ये तुम्ही कशी कट करायची आहे त्याचा स्पेशल व्हिडिओ आहे। म्हणजे तुम्हाला बघताच समजून जाईल की प्रत्येक ब्लाऊजमध्ये स्लीव्स कटिंगची जी मेथड आहे ती सेमच असेल, पॅटर्न कसे वापरायचे ते समजलं? तर त्याचं ज्यांना कोणाला सापडलं तुम्ही चेक करा। तर 2-3 व्हिडिओ अपलोड आहेत, जाऊन बघा। ज्यांना कोणाला सापडत नसतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा की स्लीव्स कटिंगची लिंक आम्हाला द्या,
त्यांना व्हॉट्सअपला लिंक मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला लगेच बघायला मिळून जाईल व्हिडिओ। तर 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला समजलं। टक्स कसे टाकायची, योगपट्टी कशी काढायची, बॅक पार्ट कसा कट करायचा। हा टक्स आपला मायनस होईल, साईड पार्ट जास्त होईल, तर बॅक पार्टमधून मी कमी केला, म्हणजे आपला हा मायनस जरी झाला तरी आपल्याला तो कमी पडणार नाही किंवा एक्स्ट्रा होणार नाही, इक्वल दोन्ही पार्ट आपले येणार आहे। तर स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा, नसेल सापडत तर व्हॉट्सअपला मेसेज करा। ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील त्यांना स्क्रीनवरती नंबर दिसेल, तर त्यांना पॅटर्न मिळून जातील। ज्यांनी आपले पॅटर्न घेतलेले आहेत ते पॅटर्नचे रिव्ह्यू पण तुम्हाला मिळून जातील। तर मैत्रिणींनो, पॅटर्नसाठी दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचे आहे। ज्यांना कोणाला चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी पण त्याच सेम नंबरवरती मेसेज करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या व्हिडिओची मदत होईल। कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका कसा वाटला तुम्हाला तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग। तर चला आता आजचा व्हिडिओ थांबवते। आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सगळ्यांचे मनापासून आभारी आहे, आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया।